जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीच्या परीक्षेची जी नोटिफिकेशन आलेली आहे आणि परीक्षा जी आहे 10 नोव्हेंबर 2024 ला होणार आहे। म्हणजे महा टीईटीच्या परीक्षेची तयारी करण्याकरिता अत्यंत कमी कालावधी बाकी आहे। आजपासून जर आपण या ठिकाणी गृहीत धरलं तर जवळपास 40 ते 39 दिवसांचा कालावधी आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे। या 39 दिवसांमध्ये आपण महा टीईटीच्या परीक्षेची कशा प्रकारे तयारी करू शकतो आणि विशेष म्हणजे आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण दोन महत्त्वाचे जे विषय आहे त्याला आपण लँग्वेज म्हणूया, त्या दोन भाषा विषय आहे, त्या दोन भाषा विषयांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॉपिक येतात, 2013 पासून ते 2021 पर्यंतच्या परीक्षेमध्ये संबंधित विषयाच्या कोणत्या घटकांवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे याविषयी आपण ॲनालिसिस करणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याकरिता बरीचशी मेहनत लागलेली आहे, कारण या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करावं लागलेलं आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगताना या ठिकाणी आनंद होतो आहे की 2013 पासून ते आजपर्यंत बरेचसे असे उमेदवार आहेत की ज्यांनी प्रत्येक वेळेस जी आहे परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळेस ती परीक्षा पास करून दाखवली आणि असे देखील बरेचसे उमेदवार अवेलेबल आहेत की ज्यांनी 2013 पासून आजपर्यंत टीईटीच्या बऱ्याच वेळा परीक्षा दिल्या, परंतु एकही वेळेस ते 81-82चा स्कोर क्रॉस करू शकलेले नाही। त्या दोन्ही मागचं जे रहस्य आहे, प्रत्येक वेळेस पास करणाऱ्या उमेदवारांनी नेमकं काय वेगळं केलं आणि ज्यांनी जे आहे पास करू शकले नाही त्यांनी काय वेगळं केलं, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस जे आहे आजच्या या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सगळ्या गोष्टी आपण ज्या आहे डिटेल्समध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून महा टीईटीच्या संदर्भामध्ये आणि इव्हाना शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची जी अपडेट आहे तुमच्याकडून मिस होणार नाही। कारण आपण हे जे चॅनलच बनवलेलं आहे ते केवळ आणि केवळ शिक्षक भरतीला डेडिकेट केलेलं चॅनल आहे। याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, जोपर्यंत तुम्हाला हक्काची नोकरी मिळत नाही आणि तुम्ही स्वतःहून जॉईन करत नाही, तोपर्यंत या चॅनलचा फायदा तुम्हाला होतच राहणार आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की महा टीईटीचा जो फॉर्म आहे तो कंप्लीट झालेला आहे, फॉर्म भरण्याची तारीख संपून गेलेली आहे। आता प्रत्येकाने जे आहे फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की आपल्याला या 40 दिवसांमध्ये एक किंवा 39 दिवस आपण गृहीत धरूया, या 39 दिवसांमध्ये कोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं आहे आणि एक्झॅक्टली प्रश्न कुठून येतात। बघा, परीक्षा कोण घेतोय एक गोष्ट लक्षात घ्या। एक गोष्ट मी तुम्हाला जे आहे या ठिकाणी अगोदरच क्लिअर करू इच्छितो, त्याच्यानंतर आपण जे आहे प्रत्येक घटकांवर या ठिकाणी जाणार आहे की बऱ्याच जणांनी तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी फिट करून दिलेली आहे की महा टीईटीची परीक्षा फारच अवघड असते, सीटीईटीची परीक्षा सोपी असते, टीईटी अवघड असते, सीटीईटी सोपी असते आणि तोच न्यूनगंड आपण ज्याला म्हणूया की रॉंग नंबर तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेला आहे। हे बघा, महा टीईटीची परीक्षा अजिबात अवघड नाही आहे। आता तुम्ही म्हणाल की सर कशावरून बोलताय, कारण मी स्वतः या ठिकाणी जे आहे प्रत्येक वेळी 2013 असेल, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी प्रत्येक वेळी जे आहे महा टीईटीचा पेपर 1 पेपर 2 दोन्ही पास करून बसलो आहे आणि ते देखील मला फार जास्त अभ्यास करायची आवश्यकता नाही। हे स्वतःचा मोठेपणा नाही सांगत आहे, परंतु तुमचं कॉन्फिडन्स वाढावं आणि तुम्हाला रियालिटीची जाणीव व्हावी याकरिता हे मी तुम्हाला सांगत आहे। आता याच्या पाठीमागचं कारण काय की मी प्रत्येक वेळी परीक्षा पास करू शकतो किंवा माझ्यासारखे आणखी बरेच उमेदवार आहेत ज्यांनी प्रत्येक वेळा परीक्षा पास केलेली आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की त्यांनी समजून घेतलंय की एक्झॅक्टली प्रश्न कुठून येतात आणि त्यांनी तेवढाच अभ्यास केला। काही जण भरमसाठ अभ्यास करतात है ना, 10-10 पुस्तकं वाचतात, परंतु जे आहे ते पास करू शकत नाही। कारण काय होतं की ते रॉंग नंबरला या ठिकाणी चिटकून राहतात, रॉंग साईडला जे आहे अभ्यास करतात। ठीक आहे, त्याच्यामुळे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला 39 दिवसांमध्ये आता नेमकं काय करायचं आहे। तर पहिल्यांदा आपण दोन भाषाविषयी आजच्या या सेशनमध्ये बोलणार आहोत। पुन्हा उद्या मी दुसऱ्या विषयाचे जे काही ॲनालिसिस आहे तो घेऊन येणार आहे। आज आपण बघणार आहोत मराठीचे प्रश्न कोणकोणत्या घटकांवर येतात, आतापर्यंत किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे, किती वेटेज आहे, कुठून कुठून प्रश्न आलेले आहे आणि किती प्रश्न कोणत्या घटकांवर विचारण्यात आलेले आहे, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। याच्या पूर्वी मित्रांनो, जर का आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी घेऊ इच्छित असाल तर आपल्यासाठी जे आहे या ठिकाणी टीईटीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन अवेलेबल आहे। अगदी आपण जर बघितलं की मिशन टीईटी बॅचमध्ये जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे 2024ची, त्याच्याकरिता एक मार्गदर्शनपर जी बॅच आहे ती अवेलेबल आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर दररोज टीईटीच्या सर्व घटकांची प्रत्येक जे काय विषय आहे त्या विषयाप्रमाणे तयारी करून घेतली जाते आहे। त्यानंतर एक्सपर्ट फॅकल्टीज अवेलेबल आहेत, डेली लाईव्ह लेक्चर असतात। त्यातल्या त्यात आपण जर या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर लाईव्ह लेक्चरच्या सोबत लाईव्ह लेक्चर जर मिस झालं या ठिकाणी तर जे आहे हे लेक्चर या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध देखील राहतं, त्याची व्हॅलिडिटी देखील प्रचंड म्हणजे 1 वर्षाची आहे। याच्यासोबतच डेली PDF नोट्स आणि डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील देण्यात आलेले आहे। ही जी फॅकल्टी आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। आपल्याला यांचं मार्गदर्शन
हवं असेल तर आपण निश्चितपणाने यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. विशेष म्हणजे या जी अकॅडमी आहे यांची जी पहिली जी टीईटी झाली होती याच्या पूर्वीची 2021ची, त्याच्यामध्ये एकूण 751 विद्यार्थ्यांनी जे आहे एका झटक्यामध्ये टीईटीची परीक्षा पास करून दाखवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर टीईटीच्या नंतर महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या स्कोरच्या बळावर आपल्याला जे आहे या ठिकाणी शिक्षक व्हायचं आहे, त्याकरिता टेटची जी परीक्षा आहे, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्याची देखील बॅच अवेलेबल आहे. यामध्ये देखील जे आहे एक्सपर्ट फॅकल्टी आहे. याहीमध्ये जे मागची जी टेट झालेली आहे 2022ची, त्यामध्ये 1000+ विद्यार्थ्यांची या अकॅडमीचे जे आहे ती सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या शाळेमध्ये. यामध्ये देखील अत्यंत जास्त अनुभवी असलेले जे फॅकल्टीज आहेत ते अवेलेबल आहेत तुमच्यासमोर. या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल तर ज्ञान वराळे सर यांनी 2022ची जी परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये 174चा स्कोर देखील केलेला आहे. हा महत्त्वाचा घटक तुमच्या आता लक्षात आलेला आहे. जर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी आपण प्ले स्टोअरवर जाऊन जे आहे मास्टर टीचर नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते सहजपणाने डाउनलोड करा आणि तुम्हाला हवं असेल तर यांचं मार्गदर्शन तुम्ही सहजपणाने घेऊ शकता. कारण यांना अनुभव आहे. अनुभवाच्या बळावरती जे आहे यांनी या बॅचेस या ठिकाणी क्रिएट केलेले आहे. हां, तर बघा, पहिल्यांदा आपण जे आहे महा टीईटीला 2013 पासून ते आजपर्यंत खऱ्या अर्थाने जे आहे 2013ला पहिली परीक्षा झाली, 2013ला आणि 2021ला ही शेवटची परीक्षा झाली. तेव्हापासून आतापर्यंत एक्झॅक्टली किती प्रश्न कोणत्या घटकांवर विचारण्यात आलेले आहे ते महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की सर्वात जास्त वेटेज कशाला देण्यात आलेला आहे. बघा, जनरली मराठी जो विषय आहे किंवा इंग्लिश विषय आहे दोघांनाही 30-30 मार्कांचं वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पहिलं जर आपण बघितलं की या ठिकाणी ठीक आहे मराठी आपण बघतो मराठी. आता मराठीमध्ये सर्वात जास्त वेटेज जर कशाला असेल तर तो आहे 28 मार्कांचा वेटेज आहे उतार्यांना. ठीक आहे, उतारे आपल्याकरिता महत्त्वाचे आहे आणि उतारा एक असा घटक आहे की ज्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळतात. फार जास्त याच्यामध्ये जे आहे आपल्याला टाइमपासही करण्याची आवश्यकता नाही, फार जास्त डोकं लावण्याची देखील आवश्यकता नाही. उतार्याच्या सोबतच जे आहे कविता देखील विचारली जाते. ठीक आहे, कवितेवर आणि उतार्यांवर आतापर्यंत जे आहे 28 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. म्हणजे विचार करा की किती महत्त्वाचं आहे. आता हे 28 प्रश्न 2013 पासून ते 2021 पर्यंत विचारण्यात आलेले आहे आणि या दोघांकरिता जे आहे आपल्याला अभ्यासाची अजिबात गरज नाहीये. फक्त याच्यासाठी हवा आहे काही सराव कुठून करायचा तर बरेचसे बघा स्कॉलरशिपची जी पुस्तकं आहेत जनरली त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकांमध्ये मग 5वीचं असेल किंवा 8वीचं असेल त्या पुस्तकांमध्ये जे आहे तुम्हाला बरेचसे उतारे दिलेले असतात किंवा बऱ्याचशा कविता असतात. त्याच्यावरूनच याची तयारी तुम्ही सहजपणाने करू शकता. याचं आणि आपण इथं एवढे मोठे झालेलो आहोत की हे आपल्याला शिकवण्याची आवश्यकता आहे का तर अजिबात हे शिकवण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्याच्यानंतर जे आहे तिसरा घटक येतो वर्णमाला. वर्णमाला हा टॉपिक असा आहे की जो आपल्याला म्हणू शकतो आपण की मराठीचा जो बेस आहे वर्णमाला त्याच्यावर आतापर्यंत जे आहे 7 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 7 प्रश्न विचारलेले. आता वर्णमालेमध्ये काय आहे की एकूण जे आहे मुळाक्षर किती आहे किंवा जे आहे आणखीन वर्णमालाच्या संदर्भामध्ये प्रश्न तो पण एकदम इझी आहे. एक वेळ जर फक्त आपण नजरेसमोरून याला घातलं ना तरी देखील याची उत्तरं आपल्याला येतात. बघा, आता फक्त महत्त्वाचा घटक येतो बघा हा शब्दांच्या जाती. हा शब्दांच्या जाती जो आहे तो थोडासा आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण आतापर्यंत याच्यावरती तब्बल 26 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्या संदर्भामध्ये देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे लेक्चर्स आहेत ते घेणारच आहोत. त्यानंतर आहे काळावर आधारित. काळावर आधारित जे आहे 7 प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे. एखादं वाक्य दिलेलं असेल याचा काळ ओळखा किंवा जे आहे साध्या वर्तमान काळामध्ये याचं रूपांतरण खालीलपैकी कोणतं योग्य स्वरूपात असेल अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. हे स्वरूप आहे. हे बघा, हे तुमच्यासाठी मी इझी करून दिलेलं आहे. अन्यथा मी तुम्हाला सांगितलं असतं की 2013 पासून आजपर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्ही अभ्यासा आणि स्वतःहून तपासा की कोणते घटक आहेत, किती प्रश्न आहेत वगैरे वगैरे. तुमचं काम मी इझी करून दिलेलं आहे. आता तरी देखील तुम्हाला जर प्रश्नपत्रिका हव्या असेल याचा प्रूफ म्हणून की खरंच एवढे प्रश्न आले होते का तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते शोध घेण्याकरिता आपल्या प्ले स्टोअरवर जा. मास्टर टीचर नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी फ्रीमध्ये आपण जे आहे मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत सगळ्या 2013 पासून आत्तापर्यंतच्या त्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशनचा उपयोग आपण बऱ्यापैकी करू शकता. त्याच्यानंतर बघा वाक्यांचे प्रकार. ठीक आहे, संयुक्त वाक्य, साधे वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारवाचक वाक्य अशा प्रकारचे जे काही वाक्यांचे प्रकार आहेत त्या वाक्यांच्या प्रकारावर आतापर्यंत 7 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे. 7 टाइम्स. हा देखील घटक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हे बघा, प्रयोग असेल किंवा समास असेल हे घटक मोठमोठाले आहे. माझ्या मतानुसार तर हे जे घटक आहेत ते मोठाले आहे आणि शिकायलाही जरासे अवघड आहे. कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल हे डिफिकल्ट आहे. ते जर तुम्हाला हँडल होत असेल तर करा, कारण आतापर्यंत एक वेळेसच दोन्हीवरती जे आहे प्रश्न आलेला आहे.
याला सोडलं तरी देखील चालेल. जर तुम्ही सहजपणाने करू शकत असाल तर प्रयोग आणि समास या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तुम्ही करू शकता. एक एकच प्रश्न आतापर्यंत आलेला आहे. लिंग महत्वाचा आहे. लिंग विचार जो आहे त्याच्यावर आतापर्यंत 8 प्रश्न आलेले आहेत. स्त्रीलिंगी पुल्लिंगी करा किंवा हे पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग आहे ते ओळखा, आयडेंटिफाय करा. त्या संदर्भामध्ये देखील प्रश्न आलेला आहे. याच्याकरिता फार जास्त असं खाळाखोड करण्याची किंवा लिखाण काम करण्याची आवश्यकता नाहीये. पुस्तकांमध्ये जर का तुम्ही रीडिंग जर का ज्यांची जास्त असेल, ज्यांचं वाचन जास्त आहे, त्याला जे आहे या घटकाची तयारी वेगळ्या अर्थाने करण्याची आवश्यकता नाही. ते सहजपणाने येऊन जातं की आपल्याला जे आहे लिंग विचार या ठिकाणी बघायचा आहे की हे पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे किंवा एखादा पुल्लिंग शब्द दिलेला असेल त्याचं स्त्रीलिंग करायचं आहे. त्यानंतर आहे वचन. एक वचन अनेक वचनामध्ये जे आहे कन्फ्यूज करणारे काही शब्द असतात जे की आतापर्यंत विचारलेले आहेत 7 वेळेस. लक्षात घ्या, एक वचन अनेक वचन हा घटक देखील महत्वाचा आहे. त्यानंतर संधी करा म्हणून 2 वेळेस विचारण्यात आलेला आहे. संधी याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कदाचित विचारला जाणार नाही, परंतु पूर्णतः आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. त्यानंतर विभक्ती किंवा सामान्य रूप याच्यावर एक वेळेसच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे बघा, हा एक घटक. प्रयोग, समास, विभक्ती हे शिकायला फार मोठाले आहे, परंतु आपल्या परीक्षेला विचारलं का त्याला नाही. एक मार्काला विचारलेलं आहे. त्याच्यामुळे जे छोटे छोटे टॉपिक आहेत ना त्याच्यावरती अगोदर कॉन्सन्ट्रेट करा आणि ते अगोदर काबीज करा आणि नंतर मग दुसऱ्या विषयांकडे जा. जसं अलंकार आहे. आता अलंकार हा प्रचंड मोठा टॉपिक आहे. अलंकारांचे कित्येक प्रकार आहेत. आता तेवढ्या प्रकाराला लक्षात ठेवणं हे जरासं कठीणच काम आहे आणि त्याच्यामुळे याला जे आहे थोडंसं दुर्लक्ष जरी केलं तरी चालतं, कारण आतापर्यंत 2च वेळेस याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता वाक्प्रचार हा सर्वात सोपा घटक असतो. वाक्प्रचार म्हणजे याला वाक्यात उपयोग करा, है ना. तर ते वाक्यात उपयोग करा हे दैनंदिन जीवनामधलीच वाक्य आतापर्यंत शक्यतो देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यावरती आतापर्यंत 5 वेळेस प्रश्न विचारलाय. म्हणी आणि वाक्प्रचार याच्यामध्ये फार जास्त डिफरंट नाहीये, फार जास्त तफावत नाहीये. इझिली दोन्ही जे प्रकरणं आहेत ते आपण सहजपणाने शिकतो. याच्यावरती आपण बरेचसे लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत आणि काही म्हणींच्या PDF देखील फ्रीमध्ये आपण आपल्या ज्या काही ॲप्लिकेशन आहे मास्टर टीचर नावाचं, त्या मास्टर टीचर नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध देखील मी स्वतः करून देणार आहे तुम्हाला, जेणेकरून जास्तीत जास्त म्हणींचा वाक्प्रचारांचा तुम्हा लोकांचा सराव होऊन जाईल. त्यानंतर बघा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे आतापर्यंत आलेत 15. म्हणजे बराच सोपा घटक, परंतु काय आहे अतिशय जास्त प्रश्न त्याला विचारण्यात आलेले आहे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे अत्यंत सोपे आहे. याच्यावरती ते काय आहे फार वेगळ्या पद्धतीने त्याला अभ्यासाची गरज नाही. ज्या शिक्षकाचं, आता आपण सगळे शिक्षकच आहोत ना जे TETची परीक्षा देतात, कारण D.Ed B.Ed झालेले, ज्या शिक्षकाचं वाचन जास्त आहे त्याला हा प्रश्न जे आहे वेगळ्या पद्धतीने तयार करण्याची त्याला आवश्यकता नाही. रीडिंग करा, फक्त रीडिंगच त्याच्याकरिता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर समानार्थी विरुद्धार्थी शब्दाच्या नंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे एक पूर्ण वाक्य असेल आणि त्या वाक्याला जे आहे एक शब्दामध्ये काय सांगता येईल, तर तशा प्रकारचे जे प्रश्न आहेत 7 वेळेस विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर शुद्ध शब्द किंवा अशुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद ओळखा, कसा आशीर्वाद व्यवस्थित असेल. 4 प्रकारचे आशीर्वाद दिलेले असतात तिथे. आपल्याला जो काही योग्य आशीर्वाद आहे तो आपल्या डोक्यावर घ्यायचा आहे. लक्षात आलं. शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे याच्यावरती ज्याची नजर तेज आहे, ज्याचं रीडिंगमध्ये जे आहे वाचन जर का व्यवस्थित वाचन करत असताना नजर जर का आपली तेज असेल की कोणता शब्द जो आहे तो योग्य असेल, योग्य म्हणजे शुद्ध असेल, कानामात्रा उकार वेलांटी या गोष्टीनं जर का शुद्ध असेल, ज्याची नजर तेज आहे त्याला वेगळ्या अर्थाने याची तयारी करण्याची आवश्यकता नाही. अन्यथा जे आहे थोडंसं रीडिंग करत असताना संबंधित जो काही पॅसेज आहे, जो काही उतारा आहे किंवा जो काही घटक आहे तो थोडंसं बारकाईने वाचन करा. याची तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाते. विरामचिन्ह देखील महत्त्वाचा घटक आहे. खालील वाक्यामध्ये जे आहे किती विरामचिन्हांचा वापर करण्यात आलेला आहे असं विचारतात बघा जास्तीत जास्त. आणि त्या विरामचिन्हांमध्ये जरासं कन्फ्यूज केलेलं असतं. कधी फुल स्टॉप नसतो, कधी जे आहे उद्गारवाचक चिन्ह असेल, कधी डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल, कधी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असेल, कधी सिंगल कॉमा असेल, कधी डॅश असेल, कधी आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विरामचिन्हे आहेत त्यांचा वापर असेल. एकूण किती विरामचिन्ह आहेत त्या पद्धतीने देखील प्रश्न 7 वेळेस विचारलेला आहे. आता जो पुढचा जो प्रश्न आहे ना साहित्य, हा अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर आतापर्यंत 27 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 27 वेळेस म्हणजे साहित्य, साहित्यिकांची टोपण नावे, साहित्य कोणी लिहिलेलं आहे है ना, एखादं पुस्तक, त्या पुस्तकाचे कवी, ठीक आहे, किंवा या वर्षीचा साहित्यरत्न पुरस्कार कुणाला दिलेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला दिलेला आहे, वगैरे वगैरे जे काही असतात. म्हणजे काही प्रश्न ना याच्यामध्ये जीकेचे पण येतात ना, जनरल नॉलेज. म्हणजे या वर्षीचा जो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळाला, साहित्यरत्न पुरस्कार कुणाला मिळाला,
हा साहित्यामध्ये समाविष्ट होतो. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत एकूण 27. ठीक आहे, म्हणजे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याकरिता. याच्याकरिता देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही लेक्चर घेणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपलं जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनमध्ये देखील काही PDF मी स्वतः तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आहे वृत्त आणि शब्दसिद्धी. या दोन्हीवर आतापर्यंत एक वेळेसच प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे हे थोडंसं दुर्लक्षित घटक आहे. हे बघा 2013ला आय थिंक वृत्तांवरती प्रश्न होता, 2014 किंवा 15ला जे आहे शब्दसिद्धीवरती होता. त्याच्यानंतर हे शब्दसिद्धी वगैरे विचारण्यात आलेलं नाही. त्यानंतर सिद्ध व साधित शब्द याच्याकरिता जे आहे थोडंसं आपल्याला लेक्चरच करावं लागेल, कारण ते समजून घेणं थोडंसं कठीण काम आहे. त्याच्यावरती आतापर्यंत 6 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे मराठीचं ॲनालिसिस आहे. आता मराठीमध्ये एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी मित्रांनो लक्ष द्या, की आपल्याला मराठीमध्ये कोणकोणत्या घटकांवर सर्वात जास्त या ठिकाणी वेटेज देण्यात आलेला आहे. ठीक आहे, जे महत्त्वाचे घटक आहे ना त्याच्यावर मी फक्त या ठिकाणी अंडरलाईन करतो. त्याच्यानंतर आपण इंग्लिश विषयाकडे जाऊया. तुमचं व्हिडिओ जरी थोडासा मोठा होत असेल तरी देखील हरकत नाही, परंतु हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आपल्याला एक्झॅक्टली अभ्यासाची दिशा कळेल की आपल्याला सर्वात जास्त वेटेज कशाला द्यायचं. हे बघा, हे 2 महत्त्वाचे आहे. ठीक आहे, कविता आणि उतारे याचं प्रॅक्टिस तुम्हाला मी सांगितलं की स्कॉलरशिपच्या पुस्तकातून करा. आणि स्कॉलरशिपचं पुस्तक जर घेत असाल तर मी असं म्हणेल की जे नवनीतचं गाईड आहे ते जास्त बेटर आहे. एखाद्या विशिष्ट शिक्षकाने किंवा एखाद्या विशिष्ट लेखकाने लिहिलेल्या पुस्तकापेक्षा मी नवनीत पब्लिकेशनवर जास्त भर द्यायला सांगेन. मी प्रचार करत नाही आहे कोणत्याही पुस्तकाचा, परंतु नवनीतमध्ये चुका या फार कमी आहे, कारण नवनीतची टीम आहे पूर्ण आणि ती टीम त्याच्यावर काम करते. बाकी तुम्हाला इतर जे काही मार्केटमध्ये पुस्तकं आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. मी कोणतेही पुस्तक या ठिकाणी रिकमेंड करणार नाही. उतारे आणि कविता याला जास्तीत जास्त वेटेज आहे. त्यानंतर शब्दांच्या जाती याच्यावरती आपल्याला सर्वात पहिल्यांदा फोकस करायचा आहे. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय. आता तुम्ही मराठीच्या अभ्यासाला सुरुवात केली ना, तर मराठीच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला या टॉपिकला पहिल्यांदा कव्हर करायचा आहे. मग त्याला असं खलास करून टाकायचं आपल्याला. पहिल्यांदा जे आहे हे उतारे बितारे जे आहेत त्याच्यावर फार जास्त अभ्यासाची गरज नाही, परंतु तरी देखील त्याचं प्रॅक्टिस करा. हे संपलं. त्याच्यानंतर शब्दांच्या जाती जे आहेत ते पहिलं टॉपिक आपण घेणार आहोत. म्हणजे पहिलं टॉपिक अगोदर आपल्याला ते संपवून टाकायचं. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत, हे बघा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द. याच्या बऱ्याचशा प्रश्नांची जी आहे आपल्याला या ठिकाणी उकल करायची आहे, बरेचसे प्रश्न तपासायचे आहे, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला ज्या पुस्तकामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिसतील ते सगळे वाचून काढायचे, लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी हा जो साहित्य नावाचा जो काही प्रश्न आहे तो साहित्य नावाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा, कारण सर्वात जास्त वेळेस तो विचारलेला आहे. समानार्थी विरुद्धार्थी 15 मार्काला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ना तर हा लिंग विचार जो काही आहे, आपण काय करायचं, अभ्यास करत असतानाच ज्या टॉपिकला सर्वात जास्त वेटेज आहे त्या टॉपिक पासूनच सुरुवात करायची. बाकीचं एखादं चिल्लर राहिला ना, समजा हा वृत्त राहून गेला, हा शब्दसिद्धी राहून गेला, किंवा ज्याला एकच मार्क आहे, हे कोणतं आहे, हे पिल्लू आहे, विभक्ती किंवा सामान्य रूप, हे एकदाचं मागे राहिलं तरी चालेल. परंतु हे जे मोठमोठाले आहेत, उदाहरणार्थ आता हा म्हणी आहे, म्हणी किंवा वाक्प्रचार जे आहे, हे दोन्ही एकच गृहीत धरले जातात जवळपास आपल्या भाषेमध्ये, जनरल भाषेमध्ये. तर याच्यावरती प्रश्नही जास्त आहेत. किंवा हे सिद्ध किंवा साधित शब्द जे आहे याला थोडासा वेळ द्यावा लागतो, म्हणून हा अगोदर शिकून घ्यायचा. आपल्याला हे IMP टॉपिक लक्षात आले पाहिजे की याच्यावरती जे आहे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. किंवा हा काळ आहे किंवा वाक्यांचं प्रचार, हे 7-7 मार्काला, 7-7 मार्काला नाही, 7-7 वेळेस विचारले गेलेले आहे. किंवा वचन पण आहे. हे ते टॉपिक आहे ना ज्याला मी अंडरलाईन केलेलं आहे किंवा या ठिकाणी जे आहे सर्कल केलेलं आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. हे अगोदर आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि नंतर मग बाकीचं हे जे चिल्लर आहे, फापट पसारा, त्याच्यावरती आपल्याला नंतर जायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे मराठीचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत, मराठीच्या कोणत्या घटकांचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तो कुठून करायचा आहे त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती बघितलेली आहे. आपण जे आहे याकरिता सेल्फ स्टडी करू शकता. मार्केटमध्ये पुस्तकं देखील अवेलेबल आहे. तुम्हाला हवं ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. परंतु शक्यतो आपलं वय आता एवढं झालेलं आहे की या वयामध्ये पुस्तकं वाचून आपल्याला लवकरात लवकर लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे जे आहे कुणीतरी जर का शिकवणारा असेल ना समोर आणि आपण बसून मस्तपैकी त्याचं जे आहे शिकतोय, तर बऱ्यापैकी आपलं मन रमतं आणि बऱ्यापैकी आपल्याला त्या शिकवलेलं समजतं देखील. कारण प्रत्येकाचं वय जे आहे 30 वर्षाच्या आसपास आहे, 30-35 वर्षाचे. काही काही जण तर आपल्या बॅचमध्ये जे आहेत ते 40-43 वर्षापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहे. त्यामुळे जर का तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन देखील तुमच्याकरिता या ठिकाणी अवेलेबल आहे. सहजपणाने तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता अगदी माफक दरामध्ये. या ठिकाणी जे आहे तुमच्याकरिता बॅचेस अवेलेबल आहेत.
यामध्ये तुम्हाला एकच काम करायचं आहे की प्ले स्टोअरवर जाऊन जे आहे मास्टर टीचर हे अशा प्रकारचं लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, हे डाउनलोड करायचं आहे आणि ज्या विषयाचं बघा तुम्हाला फक्त जर का मराठी हवं असेल तर मराठी विषयाचं देखील मार्गदर्शन या ठिकाणी अवेलेबल आहे. परंतु माझं तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही कंप्लीट बॅच घ्या, कारण एका विषयामध्ये आउट ऑफ मार्क घेतले परंतु बाकीच्या विषयाची तयारी झाली नाही तरी देखील आपल्यासाठी ते नुकसानीचंच ठरतं. त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला हवं असेल तर निश्चितपणाने तुम्ही यांचं मार्गदर्शन जे आहे ते घेऊ शकता. अगदी माफक दरामध्ये अगदी उत्कृष्ट लेवलचे हे मार्गदर्शन आपल्यासाठी जे आहे उपलब्ध आहे. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या विषयाच्या तयारीसह की दुसऱ्या विषयामध्ये कोणते घटक आहेत, त्याची तयारी कशी करावी त्याकरिता. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर याला लाईक करा, कारण या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याकरिता बरीचशी मेहनत आपल्याला करावी लागते आहे आणि या मेहनतीकरिता एक लाईक तो बनता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मित्रमैत्रिणी जर का या ठिकाणी आणखी महा-टी-टीच्या परीक्षेची तयारी करत असाल आणि त्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना एकदा पाठवा, आपली मैत्री निभावा. कारण जे आहे आपण स्वतःच या ठिकाणी शिक्षक व्हायचं नाहीये, तर आपले मित्र किंवा मैत्रिणीला देखील आपल्याला शिक्षक करायचं आहे. त्याच्याकरिता या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत पोहोचवा किंवा आपल्याकडे जर का काही व्हॉट्सअपचे ग्रुप असेल, टेलिग्रामचे ग्रुप असेल तर तिथपर्यंत देखील या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि इतर जी काही महत्त्वाची शिक्षक भरतीची माहिती असते ती आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देत असतो. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देखील निश्चितपणाने जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयाच्या ॲनालिसिससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.